आहेरगवली यांना मी विनंती करतो की आपण श्रीरामचंद्र प्रभू यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हिंदुराजा सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा यांच्या पुतळ्यास आपण पुष्पमाला अर्पण या ठिकाणी करायचे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवन. जय शिवाजी. जय भवन. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. यानंतर शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज खडकी शिवसेना शाखेतर्फे शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यात आले. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आमच्यासारख्या असामान्य शिवसैनिकांना खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. भविष्यात त्यांच्या विचारांनी चालणारे महाराष्ट्रात बरेचशी लोक आहेत. आज भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून, स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून किंवा स्थानिक भूमिपुत्रांच्या माध्यमातून शिवसेनेने जे काम केले ते कुणीच थांबू शकत नाही. आजच्या पिढीला मार्गदर्शन करणारे शिवसेना प्रमुख यांची विचारधारा आणि त्यांना समर्पित असलेलं काम खडकी शाखेच्या वतीने आम्ही सातत्याने करतोय. स्थानिक शिवसेना शाखेच्या वतीने साहेबांना अभिप्रेत असलेले 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवसेनेचं काम करतोय. आज खऱ्या अर्थानं सर्व समाजाची लोक म्हणजे इतर पक्ष जे सेक्युलर म्हणतात ते सेक्युलर खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी ती सेक्युलरपणा केला. सर्व समाजाची लोक सोबत घेऊन सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला आज मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व फक्त शिवसेना प्रमुखांमध्ये होतं. त्या शिवसेना प्रमुखांना अभिवादन करताना मी त्यांना एवढाच शब्द देतो की भविष्यात येणाऱ्या काळात आपल्या विचारांची प्रेरणा घेऊनच समस्त शिवसैनिक काम करेल आणि पुन्हा एकदा एक चैतन्याचं वातावरण या महाराष्ट्रात निर्माण करेल. आपण सर्व इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून आभार व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. खडकी शिवसेना शाखेतर्फे आज जो आम्ही कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये आम्ही आज शाखेचा कार्यक्रम आहे, पण तसंच संध्याकाळी मातोश्री अनाथ आश्रम दिघी येथे आम्ही अनाथ आश्रम मध्ये आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यासाठी महत्वाचं योगदान म्हणजे भारतीय संरक्षण कामगार सेना, श्री किशोरजी बाराते, गोंडे साहेब, केदारी साहेब, तसेच आपले खडकीतले सर्व शिवसैनिक आणि आमचे ज्येष्ठ शिवसैनिक तुळशीराम आहेरगवळी यांचा सर्वांचा मोलाचा सहभाग आहे. बाळासाहेबांनी आम्हाला एकच शिकवलं की 80% समाजकारण, 20% राजकारण. आम्ही या शाखेच्या वतीने आम्ही ते कार्यक्रम घेत असतो आणि सगळ्यांना एकच सांगतो, आम्ही गोरगरिबांसाठी हॉस्पिटल असो, कॅन्टीन बोर्डाचे काही काम असो, साफसफाई जे काही पुन्हा काम येत असं शाखेवर आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करत असतो. हेच प्रण घेऊन आम्ही साहेबांनी आम्हाला एकच शिकवले की गद्दारी करू नका, विकले जाऊ नका. आणि आम्हाला एकच प्रण घेतो, साहेबांच्या जयंतीनिमित्त आमचा प्राण जाईल शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही फक्त आणि फक्त साहेबांचा आदेश घेऊनच आम्ही चालणारे शिवसैनिक आहे हे तुम्हाला आज वचन देतो. आणि यापुढे आमची धगधगती मशाल उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, आदित्य साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही ती पेटून ठेवू प्रत्येकाच्या मनामनात, घराघरात. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.